माझा जन्मही झाला नव्हता, माझ्या आईच्या गर्भाशयामध्ये पण मी नव्हतो, तरी पण त्या यहोवा परमेश्वराने निर्णय घेतला की मी रुद्रसाठी मी माझ्या पुत्राचं रक्त सांडणार, मी माझ्याप्रती बलिदान अर्पण करणार. कोणासाठी? तर त्या रुद्रसाठी. जरी त्याचा जन्म वेगळ्या देशामध्ये झाला असेल, वेगळ्या पंथामध्ये झाला असेल, वेगळ्या कल्चरमध्ये झाला असेल, तरी पण मी माझ्या पुत्राचं बलिदान त्या रुद्रसाठी मी देणार. ज्या दिवशी त्याला समजेल की माझ्यासाठी त्या यहोवा परमेश्वराने त्याने त्याचा एक पुत्र म्हणजे येशू ख्रिस्त बलिदान केलेला आहे, त्या दिवशी तो त्याचं सर्वस्व सोडेल आणि माझ्यावरती तो प्रेम करायला लागेल. तर प्रियांनो, प्रेम हे नाही की मी त्या येशू ख्रिस्तावरती प्रेम केलं, तर प्रियांनो प्रेम हे आहे की मी त्याच्यावरती प्रेम करण्याच्या अगोदर यहोवा परमेश्वराने त्याने त्याचा पुत्र माझ्यासाठी अर्पण केला. प्रेम हे नाही प्रियांनो की मी त्याच्यावरती प्रेम केलं, तर प्रेम हे आहे प्रियांनो की मी प्रेम करण्याच्या अगोदर, माझा जन्म हे होण्याच्या अगोदर, माझ्या जन्माची घटना ही होण्याच्या अगोदर त्याने त्याचा पुत्राचं बलिदान तुमच्या आणि माझ्यासाठी केलं. प्रियांनो, तुमचं आणि माझं कर्तव्य आहे की मी आणि तुम्ही येशू ख्रिस्तावरती प्रेम करावं. कोणत्याही भानगडीमध्ये न पडता कोणत्याही गोष्टीमध्ये न अडकता मी असं करेल, मी तसं करेल, मी येशू ख्रिस्त मला भेटला तरच मी त्याच्यावरती प्रेम करेल, हे नाही प्रियांनो. प्रेम ते स्वार्थी प्रेम आहे. तर प्रियांनो, त्या यहोवा परमेश्वराने त्याने त्याच्या पुत्राचं, त्याच्या एकुलता एक पुत्र